नमस्कार. तुम्हाला जर सुंदर सुंदर कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर सुंदर सुंदर कथा, खूप सुंदर अशा कथा ऐकवल्या जातात. तर आजच्या कथेचं नाव आहे मंगलाष्टकांच्या आधीचा थांबलेला तो क्षण. लग्नमंडप फुलांनी सजलेला होता. गुलाब जाईजुईचा सुगंध हवेत पसरलेला होता. शहनाईचा सूर सुरू होता, पण नवरीच्या मनात मात्र खूप शांतता होती. आर्या ओढणीखाली बसलेली होती, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर ओढणी सरकवलेली होती. तिच्या हातात एक छोटा कागद घट्ट पकडलेला. तो कागद तिने सकाळपासून अनेकदा उघडून देखील पाहिला होता आणि प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो कागद तिच्या आईचा होता. आई गेल्यापासून 3 वर्ष झाली होती आणि आज आर्याच्या लग्नाच्या दिवशी आईचं शेवटचं पत्र तिच्या हातात होतं. मुली, लग्नाच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेव. तुझं आयुष्य कुणाच्या ओझ्याखाली जगू नकोस. प्रेम मिळालं नाही तर नातं पुढे नेऊ नकोस. ते शब्द आर्याच्या मनात घुमत होते. परंतु तेवढ्यात पंडित म्हणाले, नवरी तयार आहे का? आर्याने मान हलवली नाही. मंडपात कुजबूज सुरू झाली. नवरी का थांबली होती? पत्रात असं काय होतं? हा सगळ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. वरमाला जवळ आली होती. अद्वैत समोर उभा होता, शांत, आत्मविश्वासात. पण आर्याच्या डोळ्यात प्रश्न होते. तिने हळूच उभी राहत माईक हातात घेतला. हात थरथरत, आवाज अडखळत होता. आज मला लग्नाच्या आधी एक सत्य सांगायचं आहे. ती म्हणाली. सगळे स्तब्ध झाले. मी आज इथे उभी आहे, पण आज माझं मन अजूनही घाबरलेलं आहे. कारण मला लग्नाची भीती नाहीये, पण मला नंतर एकटी पडण्याची भीती आहे. अद्वैत तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला कळाले नाही की आर्याला नेमकं काय म्हणायचं आहे. ती पुढे म्हणाली, माझ्या आईने मला शिकवलं होतं, लग्न म्हणजे फक्त विधी नाही, तर जबाबदारी आहे एकमेकांची. आर्याच्या बोलण्याला मंडपात शांतता दाटली. सर्वजण शांत बसले. अद्वैत यावर काय बोलेल, तो समजून घेईल की दुखावेल, असे सर्वांना वाटू लागले. अद्वैत एक पाऊल पुढे आला. त्याने माईक घेतला नाही. तो थेट आर्याच्या समोर उभा राहिला आणि हळूच म्हणाला, आज तू थांबलीस याचा मला आनंद आहे. आणि सगळे चकित झाले, कारण अद्वैतचा रिस्पॉन्स कसा असेल हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं होतं. परंतु तो एकदम शांत होता, कारण जर तू मनात शंका ठेवून लग्न केलं असतंस तर ते दोघांसाठी चुकीचं ठरलं असतं. त्याने खिशातून एक कागद काढला. तोही एक पत्र होतं. हे माझ्या वडिलांनी मला लिहिलेलं आहे. तो म्हणाला, बायको म्हणजे जबाबदारी आहे आणि जी स्त्री प्रश्न विचारते तिचं नातं खरं जगवते. आर्याचे डोळे भरून आले. अद्वैत पुढे म्हणाला, तू एकटी राहणार नाहीस. मी तुला वचन देतो. प्रेम कमी झालं तरी आदर कधीच कमी होऊ देणार नाही. आर्याने मान खाली घातली आणि मग हळूच वर पाहून हसली. पंडितांनी पुन्हा मंत्र सुरू केले. शहनाईचा सूर आता अधिकच गोड वाटत होता, कारण आज हे लग्न फक्त 2 लोकांचं नव्हतं, तर 2 समजूतदार मनाचं देखील होतं. लग्नानंतरचे पहिले काही दिवस फोटोसारखे होते. हसणं, पाहुणे, शुभेच्छा. पण घर शांत झालं आणि खरी रोजची दुनिया सुरू झाली. आर्या सकाळी लवकर उठायची, चहा ठेवायची, घर देखील आवरायची. अद्वैत उशिरा उठायचा. एक दिवस ती म्हणाली, आज थोडं काम जास्त आहे, मदत करशील का? तो मोबाईल न उचलताच म्हणाला, हे सगळं लग्नाआधी माहीत नव्हतं का तुला? ती गप्प झाली. हळूहळू त्याची भाषा बदलत गेली. ती काही सांगायला गेली की तो म्हणायचा, इतकं सेन्सिटिव्ह असण्याची गरज नाही. ती थकलेली असली की म्हणायचा,
माझं काम जास्त स्ट्रेसफुल आहे. मला जास्त काम असतं. ती हसून काही ठीक करण्याचा प्रयत्न करायची. पण तो हसत नसे. एक संध्याकाळी आर्या शांतपणे म्हणाली, आज दिवसभर तू एकदाही विचारलं नाहीस मी ठीक आहे का? तेव्हा तो चिडून म्हणाला, लग्न केलं म्हणजे रोज चौकशी करायची का? या वाक्यानं तिच्या आईचं पत्र तिला आठवलं. प्रेम नसेल तर नातं पुढे नेऊ नकोस. एक दिवस तिच्या माहेरून फोन आला. ती हसत बोलत होती. फोन ठेवताच अद्वैत म्हणाला, इतकं हसतेस तिकडेच जा मग. तर तो विनोद नव्हता, तर तो टोमणा होता. सगळ्यात वाईट दिवस तो होता. आर्या आजारी होती. ताप, अंगदुखी. ती म्हणाली, आज ऑफिसला जाऊ नकोस का? डॉक्टरकडे जायचं आहे. तू ऑफिसला जाऊ नकोस. तो बॅग उचलत म्हणाला, माझं आयुष्य थांबवू शकत नाही मी. दार बंद झालं. आणि त्या बंद दारामागे आर्या पहिल्यांदा एकटी पडली. मोठ्याने नाही आणि घरात कोणी ऐकायला देखील नव्हतं. तिला आठवलं मंडपात त्याने दिलेली वचनं, ते सुंदर शब्द, पण शब्दांना साथ देणारी कृती नव्हती. ती आरशात पाहत म्हणाली, मी प्रश्न विचारले होते, पण उत्तर मात्र आयुष्याने दिले. या कथेचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.